स्वागतम। श्रीयुत रोहित बापट उर्फ कवी रुद्रो याच्या रातवन कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मी दीप्ती जोशी सर्व मान्यवरांचे, इथे उपस्थित सर्व आप्त रसिक प्रेक्षक आणि थेट प्रक्षेपणावरील सर्व ऑनलाईन रसिकांचेही स्वागत करते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत विसुभाऊ बापट व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुगंधाताई शिरवळकर यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावे। तसेच रोहितचे आई आणि बाबा यांनाही मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी रंगमंचावर यावे। तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। यानंतर आपण ज्या आनंद सोहळ्यासाठी इथे सगळेजण जमलेलो आहे तो प्रकाशन सोहळा आपण इथे संपन्न करणार आहोत। मी विसुभाऊ आणि सुगंधाताई यांना विनंती करते की त्यांनी रोहित याच्या रातवन या कविता संग्रहाचं प्रकाशन करावं। रोहित बापट उर्फ कवी रुद्रो यांच्या रातवन या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन आत्ताच इथे संपन्न झालेलं आहे। खूप खूप धन्यवाद। आपण सर्वांनी
रोहित बापट यांच्या रातभर या पुस्तकाचं प्रकाशन आता झालेलं आहे असं मी जाहीर करतो. रोहित बापट यांच्यावर रातबन प्रकाशन कविता संग्रहाचं प्रकाशन झालं हे आता आम्ही जाहीर केलेलं आहे. आणि हे पुस्तक सगळ्यांनी घ्यावं आणि खूप प्रेमाने वाचावं अशी विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. आपले शुभाशीर्वाद असेच कायम पाठीशी राहोत. रोहित, मनपूर्वक अभिनंदन. आपण सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात रोहितचं कौतुक करूया. आणि आता आपण रोहितने लिहिलेल्या कवितांचं वाचन आणि गायनाचाही आस्वाद घेणार आहोत. तर त्या सादरीकरणाला आपण लगेचच सुरुवात करूया. मी सर्व कलाकारांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. आता आपण रोहितने लिहिलेल्या कवितांचं वाचन, गायन आणि त्याबरोबरच रोहित बरोबर थोड्या आपण गप्पा देखील मारणार आहोत. तर रोहित, सुरुवातीलाच तू आम्हाला जरा रातबन आणि तुझ्या कविता याची थोडी ओळख करून देशील का? नक्कीच नक्कीच. पण माझी कविता आणि रातबन यांची ओळख जर त्यांनी स्वतःच करून दिली तर माझ्या मते जास्त छान होईल. माझी कविता तशी मनस्वी आहे. माझी कविता तशी मनस्वी आहे आणि देवाने तिच्या गालावर सदोषत्वाचा तीळ दिलाय. तिच्यात पूर्णत्वाचा अहंकार येऊ नये म्हणून. तिला दुरूनच पहा तशी ती लाजाळू आहे. तिला दुरूनच पहा तशी ती लाजाळू आहे. फार जवळ गेलात तर फक्त तीच दिसेल. पण जरा दुरून पाहिलं तर तिने उमलता उमलता खोलवलेलं तिचं रातबन दिसेल. आज आम्ही तुम्हाला या रातबनात घेऊन जाणार आहोत. घाबरू नका, घाबरू नका. ही कविता जरी मनस्वी, अल्लड, हट्टी किंवा क्वचित प्रसंगी सदोष असली तरी ती लाघवी आहे. स्त्रीत्वाच्या सगळ्या छटा तिच्यात आहेत. तिला असू द्या, ती आहे तशी. तुम्ही फक्त तिच्या पदरातलं चांदणं तेवढं टिपून घ्या, म्हणजे रातबन खुलणं म्हणजे काय हे तुम्हाला कळेल. कारण ही कविता जशी तुमच्यासाठी नवीन आहे तसे तुम्हीही या कवितेसाठी नवीन आहात. रातबनात उगवण्याची आत्ताशी कुठे तिला सवय लागली आहे. संध्या फुलांचा दरवळ अजून तिच्या कांतीवरून ओसरायचा आहे.
आलेच आहात तर थोडे थांबा. आपलं धावपळीचं आयुष्य थोड्या वेळासाठी या रातबनाच्या बाहेरच सोडा. थोडे शांत व्हा, म्हणजे या कवितेचे स्वर आणि भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. कवितेलाही आनंद होईल आणि मग ती अधिकाधिक खुलत जाईल. म्हणून म्हणते, आलेच आहात तर थोडे थांबा. आलेच आहात तर थोडे थांबा, ही वाट तुमची सुद्धा आहे. त्याच्या शेवटाला क्षितिज संपतं जिथे, तिथे माझी झोपडी आहे. मी हात धरून तिथे नेणार नाही. हे वळण मला रोज खिडकीतून दिसतं. या वळणावर आलेच आहात तर थोडे थांबा. ही भेट रोज होत नाही. ही भेट रोज होत नाही हे तुम्हीही जाणता. मलाही शब्दांना नदीत सोडून देण्याचा धीर होत नाही. माझ्या उंजळीत शब्द आहेत काही. माझ्या उंजळीत शब्द आहेत काही. आज मुहूर्त साधलाच आहे तर थोडे थांबा. अजून थोडा वेळ गेला की माझी झोपडीच वाहून जाईल. पण ही वाट जोवर आहे, हे क्षितिज दिसत आहे, तोवर ना हे शब्द सांजेच्या पटलावर उमटायचे थांबतात, ना आभाळ क्षितिजाशी थांबते. अजून हे सारे जिवंत आहे, म्हणून थोडे थांबा. रोहित, रातबनाची तू ओळख करून दिलीस, पण या कवितेची व्याख्या तुझी काय आहे? उत्कट आणि उत्स्फूर्त भावनांचा लयबद्ध शब्दप्रवाह म्हणजे माझ्या मते कविता. पण ही कविता आम्ही समजून कशी घ्यायची, किंवा ती तुम्हा लोकांना सुचते कधी आणि कशी? मला विचारलं तर कविता एखाद्या लोलकासारखी असते. तुमचे संदर्भ आणि अनुभव हे प्रकाश, आणि तुमचा मनोभाव म्हणजे दिशाकोन. तुमचा दिशाकोन कसा आहे आणि प्रकाश कुठून येतोय याच्यावरून तुम्हाला रंग कुठला दिसणार आहे हे ठरतं. बाकी कवितेचा अर्थ किंवा कविता समजून घेणं म्हणशील तर मला प्रामाणिकपणे विचारायचं झालं तर कवीला काय वाटतं याच्यापेक्षा रसिकाला त्याला प्रामाणिकपणे या कवितेत काय वाटतं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. कारण की कवीचे संदर्भ आणि अनुभव आणि मनोभाव हे रसिकाशी दरवेळी जुळतीलच असं नाही. पाडगावकरांचं एक फार मस्त वाक्य आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. माझी कविता रसिकांना किती आवडेल न आवडेल हे मी त्यांच्यावर सोडलेलं आहे, पण ही बेईमानी करायची नाही हे ब्रीद मात्र मी घेतलेलं आहे. हे ब्रीद माझ्यावर. आणि कविता कधी कशी सुचावी याला काही नियम नाही. कोणत्याही क्षणी कधी ती सुचू शकते. आता त्याचं गणित मांडणं पण अवघड आहे. आता जे कधी प्रेमात पडले असतील ना त्यांना साधारणपणे समजेल मी काय सांगतोय ते. समजा तुमची प्रेयसी प्रियकर तुम्हाला न सांगता अचानक निघूनच गेली. फोन बंद, सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स डिॲक्टिव्हेटेड, पत्र नाही, कुठे गेली काही पत्ता नाही. एक दिवस बरं वाटेल, थोडी शांतता, पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला आठवण येईल आणि तुम्ही म्हणाल की बायका अशी न सांगता जात जाऊ नकोस, तू न सांगता जात जाऊ नकोस. कवीचं पण हेच होतं. कवी पण कवितेला तेच म्हणतो की तू अशी न सांगता जात जाऊ नकोस. तू जाऊ नको अशी कधी न सांगता, माझ्या मनाचा मेघही दाटून येतो. तू जाऊ नको अशी कधी न सांगता, माझ्या मनाचा मेघही दाटून येतो.
चंद्र साचून येतो, तू जाऊ नको अशी कधी न सांगता, माझ्या मनाचा मेघही चालून येतो, दाटून येतो, दाटून येतो. वा, खूपच सुरेख. रोहित, मला एक सांग, प्रत्येक कवितेचा भाव वेगळा असतो, बरोबर? हो. पण ती जेव्हा तुला स्फुरत असते त्यावेळेला तो भाव तुझ्याही मनात असतो का? किंवा अगदी असं म्हणूयात की खूप आर्त कविता तुला सुचते आहे, पण त्यावेळेला तू सुद्धा तितकाच अस्वस्थ असतोस का? खरं सांगायचं तर हो. कारण की जोपर्यंत मी माझ्या कवितेशी अंतर्बाह्य एकरूप होणार नाही तोपर्यंत ती सुद्धा मनाप्रमाणे माझ्याकडे येणार नाही. आणि होतं असं की मगाशी मी कवितेच्या मागे होतो की तू अशी सोडून जात जाऊ नकोस वगैरे, पण त्याच्यात आमची कधी कधी भांडणं पण होतात बरं का. मी तिच्यावर रुसून जातो, मी तिला अचानक सांगून जातो की मी जर निघून गेलो तर काय करशील. म्हणजे हे खरं आहे की तुझ्यामुळे माझी ओळख आहे, हे खरं आहे, पण एक दिवशी जर मीच निघून गेलो तरी तुला तरी माझ्याशिवाय थार आहे का? कारण की शेवटी तू माझी कविता आहेस. मग असा आमच्यामध्ये ना भांडणाचा थोडासा खेळ सुरू होतो आणि मग अचानक तिला मी सांगतो मी निघालो. खरं तर बहाणाच करतो मी सुद्धा, मी पण जाऊ शकत नाही पण मी बहाणा करतो, मी निघालो. शब्द माझे जाई जुईचे तृष्णातूर भुईचे, शब्द माझे जाई जुईचे तृष्णातूर भुईचे, तू वेच वा टाकून दे कर तुझ्या सोयीचे. मी तर तो संन्यासी वेडा दूर कपारीतला, मी तर तो संन्यासी वेडा दूर कपारीतला, हुंकाराचे प्रतिनाद माझे जपतील की मला. राहील मागे जे त्याचे मोलही नकोस देऊ, राहील मागे जे त्याचे मोलही नकोस देऊ, जाताना मात्र माझ्या मागे नकोस येऊ. नको विचारू काही मी नाही परतायाचा बहाणा, नको विचारू काही मी नाही परतायाचा, उदयाला निघून जा मी पांथ तू असताचा, उदयाला निघून जा मी पांथ तू असताचा. आणि मग एखाद्या नाटकातील भावूक आणि संवेदनशील प्रसंगातल्या नायिकेप्रमाणे ती कविता जवळ येते. तिचे डोळे काहीसे पाणावलेले असतात. तू उगाच रुसून जाशी माझ्यावर कधी मेघांवर, तू उगाच रुसून जाशी माझ्यावर कधी मेघांवर, घर उदास होते ओल भिंतीवर कधी कौलांवर, ओथंबल्या क्षीण जीवांना असं तो एकच थारा, जायचे बुडून किंवा सोसायचा देहभर वारा, घरट्यांनी उडून जाता फांदीचा झरतो रंग, घरट्यांनी उडून जाता फांदीचा झरतो रंग, मग उरतो केविल वाणा पानांचा धुळीशी संग. या दूर पुरातन वाटा कवाडे कधीची जागी, ये परतून ये रे राजा घर माझे उभे वैरागी. थकल्यावर निजण्यासाठी जळका कोनाडा उरतो, खेळ तुझा होतो, खेळ तुझा होतो पण काळोख मुळाशी लपतो, तू उगाच रुसून जाशी माझ्यावर कधी मेघांवर.
मेघात चल सख्या रे, गावाचे कळले डोळे, गावाचे उंच मनोरे, रक्ताने रंगवलेले, रक्ताने रंगवलेले, मेघात चल सख्या रे, मेघात चल सख्या रे, नभात झोपडी बांधू, नभात झोपडी बांधू, फुलाचा मुहूर्त माझा, कोण लागला हे साधू, मेघात चल सख्या रे, मेघात चल सख्या रे, लागली वीज जळल्या खांदीवर नसते, नवजन्माचे बीज, मेघात चल सख्या रे, मेघात चल सख्या रे, मेघात चल सख्या रे, मेघात जाऊ आज, मेघात भगव्या कुळाची, मेघात भगव्या कुळाची, सख्या रे सजवू शेज, सख्या रे सजवू शेज, सख्या रे सजवू शेज. प्रेम प्रेम ही अशी भावना आहे ना, जी प्रत्येक मनाला कधी ना कधी कुठेतरी आधी सुखावून आणि नंतर दुखावून जातेच. खरं तर मी जिच्या खूप आधी प्रेमात पडलो ती एकमेव गोष्ट म्हणजे माझी कविता. पण मी प्रेयसीऐवजी तिच्याकडे एका मैत्रिणीच्या रूपात बघतो, जिच्यावर मी प्रेम करतो. माझ्या प्रेमात मोह नाही, ईर्ष्या नाही, हव्यास नाही आणि वकवकही नाही. आमच्या प्रेमात देवाणघेवाण नाही, पण आम्ही एकमेकांना भरभरून देतो. तू काही मागावं असं मला वाटत नाही, मी काही द्यावं असं तुलाही वाटत नाही. प्रेम जेवढ्याच तेवढी देवाणघेवाण असते हे मलाही पटत नाही, तुलाही वाटत नाही. एखाद्या शांत रात्री जेव्हा झोपेची पाखरं दूर उडून गेलेली असतात ना, तेव्हा कवितेची फार आठवण येते. प्रश्न पडतो की मी तर जागाच आहे, प्रश्न पडतो मी तर जागा आहेच, पण ती काय करत असेल? रात्रीच का कळावी विरहाची गूढ भाषा, माझ्या सवेतीचेही झोपेशी मौन आहे. रात्रीच का कळावी विरहाची गूढ भाषा, माझ्या सवेतीचेही झोपेशी मौन आहे. उत्ताप पापण्यानी केली अशी चहाडी, स्वप्नात ती पुसते तू माझा कोण आहे. अंतरात सापडावे
वेदनेचे मर्म मधुर डोहात पार बुडणे भलतेच लोण आहे प्रेमातल्या नशेला एकांत हाच प्याला पल्ल्याड राहिले जे सारेच गौण आहे चंद्राने चांदणीला स्पर्शून जाहली जी गालावरी ती माझ्या प्रेमाची खूण आहे चंद्राने चांदणीला स्पर्शून जाहली जी गालावरी ती माझ्या प्रेमाची खूण आहे जळावी विरहाची गूढ भाषा माझ्या सवेतीचेही झोपेशी मौन आहे झोपेशी मौन आहे झोपेशी मौन आहे. बाहेरच्या जगात जगताना खरं तर मरताना कवितेची खरंच कधी कधी इतकी आठवण येते की शब्द आपोआप कागदावर उतरू लागतात. विशेषतः सांजवेळ झाली आणि क्षितिजावर जर ती दिसली नाही तर मात्र मन व्याकुळ होऊन जातं. त्वचेवर अत्तरासारखा दरवळणारा तिचा स्पर्श हळूहळू कापूर होऊन जातोय की काय असं वाटतं. कधी कधी तर ती खरोखरच येत नाही. हे अंतर न सोसणार आहे. शून्यात जाता तुझ्या स्पर्श वाटा निळे गर्द आभाळ काळोखले शून्यात जाता तुझ्या स्पर्श वाटा निळे गर्द आभाळ काळोखले उदासी म्हणू की म्हणू स्वप्न वेडे उदासी म्हणू की म्हणू स्वप्न वेडे भयाने मनाला पुन्हा व्यापले भयाने मनाला पुन्हा व्यापले. शून्यात जाता तुझ्या स्पर्श वाटा निळे गर्द आभाळ काळोखले शून्यात जाता तुझ्या स्पर्श वाटा निळे गर्द आभाळ काळोखले उदासी म्हणू की म्हणू स्वप्न वेडे भयाने मनाला पुन्हा व्यापले शून्यात जाता तुझ्या स्पर्श वाटा. विजेच्या शराने दुभंगून जाते क्षणांच्या कळांची उरी वेल बोली विजेच्या शराने दुभंगून जाते क्षणांच्या कळांची उरी वेल बोली कलीने वितळता जळे सावली अशा वेदनांना किती सहले किती सहले शून्यात जाता तुझ्या स्पर्श वाटा. कृष्णार्थ निस्वार्थ प्रार्थना सुरानी
शून्य झाल्या क्षणांचे पटाना तुझ्या गे कसे साधले कसे साधले शून्यात जाता तुझा स्पर्श वाटा मिळे गर्दहा भाळ काळोखले शून्यात जाता तुझा स्पर्श वाटा स्मरणांधवावे त्वचेच्या धुळीने कितीदा उठावे पुन्हा कोसळावे स्मरणांधवावे कितीच्या धुळीने कितीदा उठावे पुन्हा कोसळावे तरी मी स्वतःला दिलासाच देतो उद्याचे मनोरे कुणी पाहिले शून्यात जाता तुझा स्पर्श वाटा काळोख आला काळोख आला काळोख आला काळोख आला झाकोळले इंद्रियांचे पिसारे झाकोळले इंद्रियांचे पिसारे विरतात जेथे तुझा स्पर्श वाटा तिथे मी दिठीला पुन्हा झाकले मी तेथे मनाला पुन्हा झाकले पुन्हा झाकले शून्यात जाता तुझा स्पर्श वाटा मिळे गर्दहा काळोखले शून्यात जाता तुझा स्पर्श वाटा रोहित, मनाला आवर घालणं किती कठीण आहे हे तुझ्या रचनेतून खूप सुंदर वर्णन केलेलं आहेस तू. खूपच छान. पण हे ऐकताना मला असा प्रश्न पडला की तू मगाशी सांगितलंस कविता ही स्वच्छंदी आहे किंवा मनस्वी आहे. तर आता रोजच्या रुटीनमध्ये तू कामात असशील किंवा अगदी धरून चाल तू ऑफिसमध्ये आहेस, ऑफिसचं काम करतोस, ऑफिसच्या मीटिंगमध्ये आहेस आणि तेव्हा अचानक काहीतरी सुचतंय स्फुरतंय असं तुला जर का जाणवलं तर ही सिच्युएशन कशी हँडल करतोस? थोडं अवघड आहे कारण ती कविता काही सांगून येत नाही. धावपळ होते हेही खरं आहे पण मगाशी मी म्हणालो ना ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे. माझी इमानदारी कवितेशी आहे त्यामुळे जेव्हा ती सुचते तेव्हा माझ्या हातातलं काम मी बाजूला ठेवतो, कवितेचं ऐकतो आणि मग कामाला लागतो. जोपर्यंत मी कवितेचं ऐकत असतो लोकांना वाटतं की माझी तंद्रीच लागली आहे. मी त्यांचा भ्रम मी तोडत नाही. ठीक आहे. त्याच्यावर ना माझ्या रातबंदमध्ये मी एक छोटा उतारा लिहिलेला आहे. तर खरं सांगायचं तर मला आणि माझ्या कवितेला देखील एकमेकांना भेटण्यासाठी हितगुज करण्यासाठी रात्रीच सवड मिळते. कारण इतर वेळेस मी तिला वेळ देऊ शकत नाही. तिला सुरुवातीला खूप वाईट वाटत असे, माझीही खूप चिडचिड होत असे. जगाच्या रहाटगाडग्यात कवीची कलावंताची रोज हत्या होत असते. नव्हे, अपेक्षांच्या ओझ्यापायी त्याला स्वतःलाच ती करून घ्यावी लागते आणि सतत हसणाऱ्या आणि सुखी माणसाचे मुखवटे चढवून इकडे तिकडे फिरावे लागते.
पडतोच खरा. संन्याशाला सांगू नको अंगणाचे सुख. संन्याशाला सांगू नको अंगणाचे सुख. मुंजळीच्या पारगाला घरट्याची भूक. मुंजळीच्या पारगाला घरट्याची भूक. पहाटेच्या येण्या आधी शिंपशील पाणी. पहाटेच्या येण्या आधी शिंपशील पाणी. समाधीला लाभतात उजेडाच्या खाणी. समाधीला लाभतात उजेडाच्या खाणी. उडायाचे राखेतून हेच भावदान. उडायाचे राखेतून हेच भावदान. पापण्यांशी अलगद मरणाला आण. पापण्यांशी अलगद मरणाला आण. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. सैतानाच्या मुळापाशी अभिमन्यू हवा. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. काळोखाच्या वाटेवर लावू एक दिवा. तर असं आमचं हे वेडगळ प्रेम. माझी कविता मनस्वी आहे म्हणून तर खरं भीती वाटते. भीती वाटते की कोणीतरी तिला फसवेल, तिच्या देहस्वी स्वभावाचा फायदा उठवेल. शेवटी मीही पुरुष आहे. निषिद्ध फळ चाखल्यानंतर आतापर्यंत पुरुषाने भुकेसाठी नष्ट केलेल्या कित्येक बागा मी बघितलेल्या. म्हणूनच भीती वाटते इतकंच की बाई ग जरा सांभाळ. बाई जरा सांभाळ. बाई कोडाच्या हाताला कोणी लावतो का लेप. कोडाच्या हाताला कोणी लावतो का लेप. दगडाच्या गरुडाची असे देवळात झेप. खडीबर जोंधळात तुझा आंधळा उखाणा. खडीबर जोंधळात तुझा आंधळा उखाणा. अंधारात हसतोय बघ द्वारकेचा राणा. सांजवेळी पोर क्या ग आल्या वेशीवर गाई. सांजवेळी पोर क्या ग आल्या वेशीवर गाई. नदीवर होते स्वार अशी कोमेजली जाई. रांजणात चंद्रबिंब त्याला सांभाळ तू राणी. रांजणात चंद्रबिंब त्याला सांभाळ तू राणी. विसरून देहभान त्याला मागू नको पाणी. विसरून देहभान त्याला मागू नको पाणी. गोल गोल वेटोळे घेत जाणाऱ्या काळोखी रेषा आणि अंकुराचं स्वप्न बघणारी वेल. दोघांना जपायचंय दूर डोंगरावरच्या जुनाट आणि एकट मंदिरातल्या नंदादीपाच्या ज्योतीसारखं. वाऱ्याला झाकायचं नाही, थोपायचं नाही. फक्त एक आडोसा हवाय ज्योतीला श्वास घेण्यासाठी. हेच स्वप्न आहे आणि हीच प्रार्थना. जांभळीच्या देहावर कुंकवाचा सडा. जांभळीच्या देहावर कुंकवाचा
सुख करता करता ती इतका अंधार करते की नंतर तिची तिलाच भीती वाटते. बिचारी आपल्याच घरट्याच्या एका कोनाड्यात बावरून अंग चोरून बसते मिणमिणत्या दिव्यासारखी. तिच्याबरोबर ती मलाही तिथे घेऊन जाते. आणि तिचे अंधार भय भिंतीवर मळवटासारखे पसरते. त्या भयाची झुळूक मलाही जाणवते. पण आमच्या नियमानुसार आम्ही त्या भयाशी न भांडता त्याच्याशी हात मिळवणी करून एखाद्या प्रवाहाप्रमाणे त्यात वाहत जाऊन पुन्हा आपल्या रातबनातील किनाऱ्यावर येऊन ठेपतो. काजळीच्या घुंगुराची वेडाविते लय, घरट्याच्या कोनाड्याला अंधाराचे भय. पोटातल्या पोकळीचे चोरट्यास काय, फिरूनिया येते रोज उंबरात गाय. पोटातल्या पोकळीचे चोरट्यास काय, फिरूनिया येते रोज उंबरात गाय. आली मग आततीने झाकली कवाडे. आली मग आततीने झाकली कवाडे. पण तिच्या हाती दिले काजळीचे तोडे. पण तिच्या हाती दिले काजळीचे तोडे. इथे आपला सादरीकरणाचा कार्यक्रम समाप्त होतो आहे. आपल्याला ही सुंदर अनुभूती देणाऱ्या या सर्व कलाकारांविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये सुरेल गायन करणारी आपली गायिका कुमारी ऐश्वर्या गणेश भोळे.
ऐश्वर्या मूळची गुहागरची आहे आणि ऐश्वर्याचं गायनाचं प्राथमिक शिक्षण हे तिच्या वडिलांकडे म्हणजे श्रीयुत गणेश भोळे यांच्याकडे झालेलं आहे आणि पुढील शिक्षण ती सौभाग्यवती उत्तरा भागवत यांच्याकडे सध्या घेत आहे. B.Com पदवी प्राप्त ऐश्वर्या सध्या भरतनाट्य संशोधन संस्थेच्या संगीत संन्यस्त खड्ग या नाटकामध्ये अभिनय करते आहे. ऐश्वर्या भोळे. संवादिनीवर साथ करतो आहे स्वानंद संतोष नेने. MSc पूर्ण केलेल्या स्वानंदने श्रीयुत विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडे संवादिनीचे प्राथमिक शिक्षण घेतले आहे आणि पुढील शिक्षण तो श्रीयुत राजीव परांजपे यांच्याकडे घेतो आहे. स्वानंद नेने. तबल्यावर साथ करतो आहे सारंग अनंत करंदीकर. BA संस्कृत आणि MA मानसशास्त्र असं शिक्षण त्यानं पूर्ण केलेलं आहे. तबला वादनाचं प्रशिक्षण श्रीयुत अभिजित बारटक्के यांच्याकडे तो सध्या घेतो आहे. सारंग करंदीकर. गिटार वादन करत आहे अथर्व संतोष वडके. कला क्षेत्रामध्ये पदवीधर अथर्व संगीत दिग्दर्शन व संयोजन या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अथर्व वडके. कविता वाचन करत आहे सौभाग्यवती सीमा सहस्रबुद्धे. आपल्यापैकी अनेकांना त्यांचा आवाज खूप ओळखीचा वाटत असेल कारण सीमाताई गेली 27 वर्षे आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये निवेदिका म्हणून कार्यरत आहेत आणि शनिवार पेठ पुणे येथील किलबिल प्ले स्कूलच्या त्या संचालिका आहेत. सीमा सहस्रबुद्धे. थोडंसं माझ्याविषयी सांगते. नमस्कार, मी दीप्ती सुजय जोशी. माझं MA मानसशास्त्र झालेलं आहे आणि ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था आणि कौटुंबिक न्यायालय पुणे येथे मी मानसतज्ञ म्हणून कार्यरत आहे. दीप्ती सुजय जोशी. आणि आजच्या कार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार श्रीयुत रोहित विजय बापट. रोहितचे बाबा काहीतरी बोलू इच्छितात. रोहितचे एक सर इथे उपस्थित आहेत, मेटे सर. तर त्यांनाही त्याचं कौतुक करायचं आहे. आणि ऐश्वर्याचं सुद्धा खास कौतुक आहे सरांच्या हस्ते. खूप खूप धन्यवाद सर. आज खरं तर गुरुपौर्णिमा आहे. मेटे सर आम्हाला शाळेत शिकवायला होते. हा किती सुंदर योग आहे की माझे गुरु आज माझ्या बरोबर आहेत आशीर्वाद द्यायला. धन्यवाद. हा दिवस निवडण्याचं फलित झालं.
सर्व रोहितवर प्रेम करणारे सर्व प्रेमी, मला इतका आनंद वाटला आज या ठिकाणी आल्यापासून की आपण हरवून गेलेलो आहोत या रातबनमध्ये. आणि रोहित आणि नेहा हे दोघंही आमच्या आपटे प्रसरीचे विद्यार्थी. यांना मी 5वी 6वी पासून प्रत्यक्ष शिकवायला होतो. अत्यंत नम्रता, अतिशय शाळेविषयी, शिक्षकांच्या विषयी, संस्थेविषयी प्रचंड आदर असणारे हे व्यक्तिमत्व. आणि आज खरोखरी निश्चितच मला प्रचंड आनंद झालेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला संयोजकांनी 1 मिनिटभर बोलण्याची संधी दिली, किंवा सत्कार करण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे शुभ आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहोत. तर मी रोहित विषयी थोडंसं सांगू इच्छिते. रोहित उर्फ कवी रुद्रो. शिक्षणाचं महत्त्व ओळखून असणाऱ्या रोहितला त्याच्या कलागुणांनाही तितकाच न्याय द्यायचा होता. या दोहोंचा मेळ घालत इंजिनिअरिंगची पदवी घेता घेता फिरोदिया, पुरुषोत्तम करंडक अशा नामवंत स्पर्धांमध्ये तो अगदी समरसून भाग घेत असे. त्यातून त्याचं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाचे गुण बहरत गेले. MS करण्याचं ध्येय त्याला अमेरिकेत घेऊन गेलं, पण कलागुणांचं मन सांस्कृतिक महत्त्व असलेल्या पुण्याकडे धाव घेत होतं. नोकरीसाठी पुण्यात आलेला रोहित नोकरी करता करता कविता लेखन, वाचन, फोटोग्राफी, भटकंती हे सगळं त्याचं चालूच असतं. रोहितने लिहिलेल्या शॉर्ट फिल्म्सना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत. कविता लेखन तो अनेक वर्ष करतो आहे, पण कविता संग्रह प्रकाशित करणं ही त्याची प्रबळ इच्छा होती आणि आज त्याचं फलित आपण पाहतो आहे. आज मान्यवरांच्या हस्ते त्याच्या पहिल्या रातबन या कविता संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. रोहित आणि रोहितची सुविद्य पत्नी श्रुती, रोहितला एखादं गुलाबाचं फूल दे तुझ्याकडून. ही आमची श्रुती, रोहितची चालती बोलती कविता. खूप खूप धन्यवाद. यानंतर आपण आजचे आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांच्याशी हितगुज करण्यासाठी इच्छुक आहात. तर मी सर्व कलाकारांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि मान्यवरांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यावं. रोहितचे आई बाबा यांनी मान्यवरांना रंगमंचावर घेऊन यावं. यांनी त्याच्या कौतुकास्पद 4 ओळी लिहिलेल्या आहेत, तर त्या मी वाचून दाखवू का? येत आहे काका? तुम्ही पुढे या. तुम्ही पुढे या, मी वाचते म्हणजे सगळ्यांना कळेल. ओके का लेवल ऑफ फायर दोन्ही ट्रॅक नाही येतात का तुम्हाला? एकच ट्रॅक येते. दोन्ही घेतले का? त्यांनी लिहिलंय ते मी त्यांच्या शब्दात तसंच वाचून दाखवते. ची रोहित, अनेकोत्तम शुभ आशीर्वाद. आज आहे आनंदाचा दिवस आणि आजची संध्याकाळ तर इंद्रधनु रंग ल्यालेली. सोबत शब्द, सूर, मन प्रसन्न करणारे. तुझ्या रातबनाच्या निर्मितीसाठी विशेष कौतुक. विरजा परीचे गोड हट्ट. विरजा ही रोहितची चिमुकली कन्या. विरजा परीचे गोड हट्ट आणि सारी व्यवधाने सांभाळून स्वच्छंदातून साकार झालेलं एक गोड मनस्वी स्वप्न. या सुंदर क्षणांच्या सान्निध्यात आमच्याकडून एक छोटीशी अक्षर भेट. छंद सोबती.
शब्द फुलांची गुंफण रोचक, रातवनाचे आवर डोले. प्राजक्ती रांगोळी दरवळ, जुई केतकी बकुळ फुले. निसर्गातली आवड तुझला, सुरावटीची ओढ आतुरी. निरीक्षणे जे मनात रुजते, सहज उमलते कविते मधुरी. सुरेख मैफल आज दिसाला, सूर लेवनी नवीन कविता. गुरुपौर्णिमा मुहूर्त गोरज, चांदण संध्या खुलेल कविता. आशिष डोळी माय पित्याचा, सवे श्रुतीची आश्वासकता. साकारावी रोहित स्वप्ने, आणि असावा चरण रावता. खूप खूप धन्यवाद. अध्यक्ष प्राध्यापक विसूभाऊ बापट आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुगंधाताई शिरवळकर, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं पुन्हा एकदा रंगमंचावर स्वागत करूया. रोहित बापट उर्फ कवी रुद्रो यांच्या रातवन कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यामध्ये आदरणीय व्यासपीठ, सर्व रसिक प्रेक्षक यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे प्राध्यापक विसूभाऊ बापट यांना आपण सर्वच जण ओळखतो. नाही म्हणतात ते, आपण सगळेजण ओळखतो ना? जोरदार. सगळे ओळखतात सर. मराठी कवितेचा आस्वाद कसा घ्यायचा हे ज्यांनी आपल्याला शिकवलं, 10,000हून अनेक कविता, अनेक कवी, अनेक बोलीभाषा आणि महाराष्ट्रभर भ्रमंती करून ओंकार काव्यदर्शन आणि ओंकार साधनातर्फे कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाद्वारे मराठी कविता ज्यांनी 40हून अधिक वर्षे रसिकांच्या मनात रुजवली असे विसूभाऊ बापट. मराठी कविता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न करणारे विसूभाऊ. सलग 11 तास मुखोद्गत कविता सादरीकरण केल्याने लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने लार्जेस्ट रिसायटल पोएट्री म्हणून विसूभाऊंच्या कार्यक्रमाची नोंद घेतली आहे. असे हे मनस्वी कलाकार, स्वतःला कवी म्हणून न घेणारे काव्यदूत विसूभाऊ आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. मी रोहितचे वडील श्रीयुत विजय बापट यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे लाडके प्राध्यापक विसूभाऊ यांचा सत्कार करावा. आणि आजच्या आनंद सोहळ्याला उपस्थित कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती सुगंधाताई शिरवळकर, कथा लेखिका सुगंधाताई, श्रेष्ठ साहित्यिक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी,
सुगंधाताई, तुमच्या योगे आम्हाला प्रिय सुशींचा देखील आशीर्वाद लाभत आहे. मी रोहितच्या आई सौभाग्यवती जयश्री बापट यांना विनंती करते, त्यांनी सुगंधाताईंचा सत्कार करावा. एक मी पुढे जाण्याआधी एक थोडीशी माहिती देतो. उद्या सुशींचा तारखेने स्मृती दिने, तिथीने झाला एकादशीला, पण उद्या तारखेने त्यांचा स्मृती दिन आहे. सो हा सुद्धा आपल्यासाठी एक चांगला मुहूर्त लावला आपल्याला, त्यांचेही आशीर्वाद आपल्याकडे आहे. यानंतर मी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुगंधाताई यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. रोहितच्या कथासंग्रहातल्या काही कविता आपण आता खूप मन लावून ऐकल्या आणि अतिशय सुंदर आहे. आणि ह्या कविता म्हणजे मला काही कविता वाचायला मिळाल्या, त्यातलं ग्रेस कवी ह्यांच्या पावलावर पाऊल टाकून कदाचित रोहित मार्ग स्वतःचा अवलंबतो असं मला एकदाच वाटते आणि असावा असंही. आणि त्याचे सगळे विषय असे थोडेसे गहन स्वरूपातले आहेत, जसं ग्रेस करतात की तुम्हाला लवकरात लवकर अर्थ त्याचा कळूच नाही काही. म्हणजे हे कविता करणाऱ्या कवीचं चांगलंच हे आहे. कारण मी एक कविता त्याची वाचली आणि मी 2 रात्र त्याच्या कवितेवरती विचार करत होते की नेमकं याला काय म्हणायचं आहे मला कळेना. म्हणजे प्रेयसी म्हणायचं आहे का काय हे मला लवकर उलगड ना त्याचं. त्यामुळे मला मग खरंच तो ग्रेसच्या लाईनीतलाच कवी वाटायला लागलेला आहे. आणि हे खूप चांगली गोष्ट आहे की कवितेचा अर्थ नाही लवकर कळावा, नाही का. म्हणजे तो कवीकडनं आपण समजून घेतला तर आपल्याला लवकर समजतो. तर एक कविता मी थोडी म्हणजे त्याच्यातला थोडासा एक भाग सांगते मी. भावाची नाही झाली निदान भावजायची. नाही 2 मिनिटं मी फक्त कवितेच सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे कवितेला नावं त्यांनी दिलेली नाहीयेत. हे फार एक सुंदर आहे की का दिली नाहीयेत हा उलगडा त्यालाच माहिती असावा. की कारण सगळीकडे कुठेतरी प्रेम आहे, कुठेतरी काहीतरी डोंगर दर्या वारं सगळंच असल्यामुळे तो कवितेला काय नाव द्यावं ह्यामध्ये काही पडलेला नाहीये. झाडाच्या तृष्णेलाही खडकाचा मिळतो देह, सुखबीज आत्या बिंदूचा दोघांना कळतो मोह. अशी एक ती कविता आहे. थोडंसं मी म्हणजे रसग्रहण केलेलं आहे ते मी वाचते. ते कदाचित माझ्या दृष्टीने बरोबर असेल किंवा चूक त्याला माहीत असेल तर तो सांगेल की बा तुम्ही चुकीचंच केलेलं आहे, कदाचित शक्यता आहे. नर आणि मादी
झाड आणि ही झाडं आहेत स्त्री पुरुष, तर झाडाला पाणी घालायचं घेण्यासाठी झाडाची मुळं खोल दूरवर रोवतात आणि खडकाचा देह त्यांना मिळतो, खडकाचा आधार मिळतोच, त्याला त्याची गरज असते. पुढे त्यांनी गरजेची काही वर्णनं केली आहेत. गरज जी आहे ती ह्या नात्यांची शारीरिक, मानसिक, वैचारिक, बौद्धिक, भाविक अशी कुठल्याही प्रकारची असू शकते. बऱ्याचदा असं होऊ शकतं की बीजेच्या हातीही नसतं ते आपण कुठे पडायचं. बीज म्हणजे बी आहे, त्याच्या दृष्टीने ती कुठेही पडली तरी रुजली जाते. त्यामुळे त्याला असं त्याची मुळं कुठेही वाढत जातात. त्या झाडाला पडल्याचा मोह होतो, खडकाला पण मोह होतोच. झाडाचं मूळ जेवढी खडकात जातात, मुळं जेवढी खडकात जातात तेवढा त्याचा विस्तार होतो. खडक हळूहळू ढिसळ होत जातो आणि त्या झाडाची मुळं खडकाच्या अस्तित्वाच्या मुळावरच घाव घालतात. म्हणून दोघांनाही मोह पडलेला आहे, पण तो आवरत नाही झाडाला आणि खडकालाही. स्त्रीला आणि पुरुषांनाही मोह पडतातच. तुम्ही जेव्हा मोहाला शरण जाता, मन स्थिर, सुखाची ग्लानी येते. फुलं सतत फुलं गळून पडतात, त्याच जागेला फळ निर्माण होतं. त्या फळालाही असं वाटतं, म्हणजे फुलाला असं वाटतं की आपण खाली का पडलेलं आहे. पण निसर्गाचं आहे की जेव्हा फूल गळून पडतं त्याच्यातूनच फळाची उत्पत्ती होते आणि पुढे त्याचं हे तयार होतं. असं काही मी थोडंसं लिहिलेलं आहे. मला फार म्हणजे त्याच्या कवितेत खूप वर खोल काही जाता आलेलं नाहीये, पण मी एवढंच सांगू शकते की तो खूप सुंदर कविता करतो आणि अशाच कविता त्यांनी पुढे करत राहावं आणि अशीच पुस्तकं काढत राहावं. खूप धन्यवाद ताई. ताई बोलत असताना कदाचित रोहितलाही जाणवलं असेल की आम्ही हा कार्यक्रम करायचा जेव्हा ठरवला, मध्ये मध्ये जे मी प्रश्न विचारत होते ते ऍक्च्युअल आमचे प्रश्न आलेले होते आणि मग त्यातूनच त्याला ती कल्पना सुचली की कार्यक्रमाच्या मध्ये तू विचार प्रश्न. कारण जे जे प्रश्न तुम्हाला पडले की पटकन कविता नाही कळते हे नक्की, आणि हे त्याला मान्यही आहे. तर त्यावेळेला मी त्याला विचारलं की ही कविता समजून कशी घेऊ. त्यामुळे त्यांना सांगितलं की ज्याचा त्याचा अर्थ ज्यांना त्यांना घ्यायचा आहे, त्यामुळे ती लिबर्टी त्यांना आम्हाला दिली. त्यामुळे ते बरोबर चूक असं काही नाहीये हे त्यानं त्याच वेळेला आम्हाला सांगितलं. आणि मग हळूहळू आम्ही सगळेच, किंवा गायिका जी आहे किंवा सीमाताई आहेत ज्यांना ते वाचन करायचं होतं, तर ते समजल्याशिवाय ते भाव उतरणार नाही. तसं थोडंसं झाल्यामुळं ते प्रश्न पडत गेले. मग त्याची उत्तरं त्यांना आम्हाला देत गेला, मग आम्ही त्याच्यात रुजत गेलो आणि मग ते हळूहळू आम्हाला कळायला लागलं. त्यामुळे तुम्हाला असं आहे की आताची जे नवीन कवी आहे त्यापेक्षा हा एक वेगळा कवी जन्म घेतलेला आहे त्यांनी, हे नक्कीच आहे. अगदी खरं. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विसूभाऊ, ऍक्च्युली रोहितला बोलायचा चान्स देणार होतो आम्ही, पण त्याचं असं म्हणणं आहे की नाही आम्हीच देणार होतो, आम्हीच त्याच्या मागे लागलोय की तू बोल, पण त्याला असं वाटतं की तो बोलायला लागला तर वेळ अपुरा पडेल याची त्याला पूर्ण गॅरंटी आहे. येस. त्यामुळे विसूभाऊ सरसावलेले आहेत, तर मी जास्त वेळ नाही घेत. विसूभाऊ, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही रोहितला शुभाशीर्वाद द्यावे. नमस्कार. बापट आणि
बापटाला आशिषही द्यावे. माझा परिचय करून जाताना सांगितलं गेलं की मी स्वतः कवी नाही, खरंच नाही आहे. कवी करोती काव्यानी रसिको वेती तदरसम. कविते कविता लिहायची, आमच्यासारख्यांच्याकडे स्वाधीन करायची आणि ती रसिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करायचं. हे मात्र आम्ही केलं पाहिजे. मला बरेच जण विचारतात, विशुभाऊ तुम्ही कविता लिहावीची नाही वाटत? म्हटलं दत्ता भटांना नाटक लिहावंसं वाटतं का? नाही. विवा शिरवाडकरांनी नाटक लिहायचं, दत्ता भटांनी ते सादर करायचं. आत्र्यांनी तो मी नव्हेच लिहायचं, पणशीकरांनी ते सादर करायचं. त्याचप्रमाणे कुसुमाग्रजांनी कविता लिहायच्या आणि त्या विसुभाऊ सारख्या माणसानं सादर करायच्या. असं जर घडलं तर कविता व्यवस्थित पोचू शकतील असं मला वाटतं. म्हणून 1981 साली कुटुंब रंगले काव्यात कार्यक्रम सुरू केला. देश विदेशात 3133 प्रयोग केलेत आजपर्यंत, आजही चालू आहे. हे प्रयोग करत फिरत असताना जे अनुभवायला मिळालं ते म्हणजे मराठी कवी लिहिणारे चांगले आहेत, पण रसिकांचे कान तयार नाही आहेत. याउलट आपण जर उर्दू मुशायरे बघायला गेलो, हिंदी कवी संमेलनं बघायला गेलो, आता हल्ली एक प्रकार झालेला आहे 2 चुटकुले पे एक कविता फ्री. पण पूर्वी तसं नव्हतं. एक एक कविता जी सादर होते त्या प्रत्येक ठिकाणी दाद मिळते. ती दाद देण्याची प्रथा किंवा दाद देण्याची पद्धत मराठी रसिकांना कदाचित अपमानास्पद वाटते का? दाद देण्याच्या एका माझ्या कार्यक्रमाला दमा मिरासदार आले होते प्रमुख पाहुणे म्हणून. तर त्यांनी सांगितलं होतं दाद देण्याच्या पद्धती 2-3 आहेत. वा अशी एक, क्या बात है, दुसरी फारच छान, तिसरी आणि चौथी सदाशिव पेठीदार. जे आहे ते सांगितलं पाहिजे ना. तर रसिको मला सांगायचं हे की मराठी कविता लिहिणारे चांगले आहेत, पण त्या रसिकांच्यापर्यंत पोचत नाहीत. त्या रसिकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झाला तर दाद मिळत नाही. दाद द्या असं सांगावं लागतं. सांगेन काही भव्य अशी शायरी माझी नव्हे. भाऊसाहेब पाटणकर यवतमाळचे शायरी काव्य प्रकार मराठीमध्ये पहिल्यांदा लिहिला भाऊसाहेबांनी. ते काय म्हणतात, सांगेन काही भव्य अशी शायरी माझी नव्हे, तो कवींचा मान ती तुकी बाहेरी माझी नव्हे. ऐसे नव्हे की शायरी आम्हीच आहे निर्मिली, कमलांतरी भ्रमराधिकांनी केव्हाच आहे निर्मिली. कमलांतरी ब्रह्मादिकांनी केव्हाच आहे निर्मिली. पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी खरे आम्हा दिले, फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले. आता हे म्हटल्यानंतर टाळी वाजवू का नको? कारण ही कविता पोचत नाहीये. पोचवायचा प्रयत्न करून सुद्धा पोचत नाहीये. हा पोचवायचा प्रयत्न मी करतोय. कवींना विनंती करतोय, कविता संकलन भरपूर आहे. प्रत्येक कवीच्या अक्षरात कवितांचं संकलन आहे. आज रोहितची पण कविता घेतली. मग कविता संकलित करतो हो मी, पण कविता पोचवत असताना जो अभाव जाणवतो. आजकाल तर परिस्थिती अशी झाली आहे की मराठी कविता तरुण लोकांना समजतच नाही, कारण आमचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जातो. वस्तुस्थिती आहे, नाकारता नाही येत. जर समजा मी अशा काही कविता वाचायला सुरुवात केली, सादर करायला सुरुवात केली, त्यातील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला, पोटीच एक पद लांबविला, दुजा तो पक्षी तनू लपवी भूप तयापा. कळत नाही. वृत्तबद्ध कविता, छंदबद्ध कविता नाही कळत. विसोबा हलकं फुलकं ऐकवा मला सांगतात. कविता कशाला ऐकवताय? हलकं फुलकं ऐकवा. साहित्य हलकं फुलकं नसतं हो. हलकं फुलकं काय, वरढगाला लागली कळ, हे हलकं फुलकं. पण यशवंत देव म्हणतात,
राजकारणात साठलाय मळ, त्याची भोगतोय फळ. हे आहे साहित्य, अंजन घालणार आहे साहित्य, काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहे साहित्य. देशाची काळजी करणार गेलं मरून देशासाठी, आणि ढोंगी पुढारी उरले तर आता मानाच्या खुर्चीसाठी. त्यांची चालली या चंगळ, आपण भोगतोय फळ. परिस्थिती जशी आहे तशी मांडली, अनुभवली, स्वतः अनुभवली आणि आपल्या समोर उत्कटतेनं मांडण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला कविता म्हणतात असं मागाशी यांनी सांगितलं. मी स्वतः MA, म्हणजे मला कवितेची व्याख्या विचारली तर सांगता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मी कॉमर्सवाला, माझा कवितेचा काय संबंध, मराठी माणूस. मी सायन्सवाला, माझा कवितेचा काय संबंध. म्हणजे असं बोलतात की जन्माला आले ते H2O विभाजन करतच जन्माला आले काय. मग कवितेचा संबंध कोणाशी? बहिणाबाई चौधरीशी. नव्हतं लिहालेत, नव्हतं वाचायला येत, पण बहिणाबाईंनी कवितेची व्याख्या तयार केली. हो, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो आणखीन काय वेगळा आहे का? त्या घरोट्यावरती दळत बसायच्या. त्या म्हणतात घरोट, आपण म्हणतो जातं. बहिणाबाई विचारतात काय जातं? अरे घरोट घरोट वाण्या बामणाचं जातं, कसं घर घर वाजे त्याले म्हणवा घरोट. जात नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं? अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणूनही, ज्याच्यातून येतं पीठ त्याले जात म्हणूनही. पीठ येतं, घर 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 आवाज करत घरोट म्हणावं. आणि घरोट्यावरती दळता दळता स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा आहे का? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पड पिठी, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पड पिठी. तस तस माझं गाणं पोटातून येई ओठी. पोटातनं ओठात येते ते काव्य. निरक्षर कवयित्री. या निरक्षर कवयित्रीच्या कविता संकलित करण्याकरता भाऊ जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातले गावगाव फिरलोय. 2 तास बहिणाबाई ऐकवतो. एवढं संकलन आहे, मुखोद्गत आहे, मोठं प्रश्नचिन्ह आहे. कुणाला ऐकवायचं, कुणाला ऐकवायचं हे ऐकण्याकरता रसिक नाही आहेत. ही परिस्थिती आहे. एक कार्यक्रम केला फक्त बहिणाबाईंच्या कवितांचा, 2 तासाचा कार्यक्रम बाळासाहेब ठाकरेंनी आयोजित केला होता त्यांच्या मातोश्री बिल्डिंगवरती 1989 साली. मी त्यांना विचारलं, म्हणलं बहिणाबाई काय ऐकायच्या? म्हणजे विसुभाऊ माझ्याकडे सोपान यायचा. सोपानी मला कविता ऐकवल्या त्या, त्यानंतर त्या कविता कधी ऐकायला मिळाल्या नाही, ते आता मिळतात म्हणून ऐकव म्हणलं. असे रसिक पाहिजेत हो. जशी कवीला कविता पोचवण्याची आस आहे, तशी रसिकांना पण चांगल्या कविता ऐकण्याची आस असली पाहिजे. हे कान तयार करण्याचं काम गेली 45 वर्ष करतोय. 44 वर्षापूर्वी प्राध्यापकाची नोकरी सोडून दिली आहे मी. आता काही काही जण त्याची फळं चाखताना दिसत आहेत. काही जण कवितांचे कार्यक्रम करायला लागलेत. कवितांच्या कार्यक्रमाला तिकीट काढून जावं वाटतं रसिकांना. पण ज्यावेळेला माझ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यावेळेला फक्त 3 कार्यक्रम होते कवितांचे. एक पाडगावकर, बापट आणि करंदीकर हे 3 जण आपापल्या कविता वाचायचे. पुलंचे 2 कार्यक्रम होते, पुलं आणि मिसेस पुलं. 2 जण मिळून बोरकरांची कविता आणि मर्ढेकरांची कविता असे 2 कार्यक्रम करायचे. पण ते तळागाळातल्या लोकांच्यासाठी नव्हते. तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत कविता पोहोचवण्याचा प्रयत्न सरस्वती मातेच्या कृपेनं मला करता येतोय. हे माझं भाग्य आहे. पिपात ओल्या मेले उंदीर मर्ढेकरांनी लिहिलेली कविता. गणपतवाणी विडी पिताना चावा याचा नुसतीच काळी म्हणा, याचा तो मनाशीच की या जागेवर बांधीन मावी. याचा पटकन अर्थ आपल्याला कळत नाही. तो अर्थ समजावून घेण्याकरता थोडंसं अंतर्मुख व्हावं लागतं, थोडंसं कवीच्या मनात डोकावं लागतं. त्याचप्रमाणे रोहितच्या कविता आहेत, अंतर्मुख करणारे आहेत.
मगाशी काही कवितांचा टिप्पणी घेतलं. वेदेच्या शराने दुभंगून जाते. काय कल्पना आहे हो. वेदेच्या शराने दुभंगून जाते. मी तेथे मनाला पुन्हा झाकले. लोकांना वाटतं तंद्री लागली. हो, तंद्री लागावीच लागते, त्याशिवाय कविता जन्माला येत नाही. एक उदाहरण सांगतो. माझं भाग्य आहे, मला गदिमांच्या सारख्या कवींचा सहवास लाभला. त्यांच्या कविता माझ्याकडे संकलित आहेत. तशा बाबा आमटेंच्या कविता सुद्धा त्यांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित आहेत. गदिमांचा एक किस्सा मला सांगितलेला त्यांनी आठवतो. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. 6व्या इयत्तेत शिकणाऱ्या गदिमांनी पहिली कविता लिहिली. घटना अशी घडली की ते एका माडगुळ हे गाव, आटपाडीजवळ माडगुळ नावाचं माडगुळ अण्णांचं गाव, त्याच्या शेजारी बामणाचा पात्रा, तिथं बसून व्यंकटेश माडगुळकर आणि गदिमांनी कविता लिहिलेत. या माडगुळकरांनी असा उल्लेख केलाय की सातत्यानं माडगुळ हे पंढरपूरच्या जवळ असल्या कारणानं सातत्यानं अभंग वृत्त कानावरती पडत होतं. अभंग वृत्त कानावरती पडत असल्या कारणानं ते वृत्त मनामध्ये इतकं भिनलं की त्यातून कविता सहज जन्माला येऊ शकते असं वाटायला लागलं. एक प्रसंग त्यांच्या शाळेत असा घडला. 6वी इयत्तेत होते. त्यांच्या वर्गाचा एक नियम होता, शिक्षकांचा नियम होता की वर्गात येत असताना प्रत्येकानं आंघोळ करून यायला पाहिजे. कारण वर्गात आल्यानंतर आंघोळ केलेल्या मुलांनी प्रार्थना म्हणायची आणि नंतर वर्ग सुरू करायचा, अशी त्यावेळीची पद्धत होती. त्या पद्धतीनुसार दिवसामागून दिवस चालले होते 6व्या इयत्तेत माणूस. एक दिवस घटना अशी घडली की एक लहान मुलगा जो इतर जातीचा होता, जातीचा उल्लेख करण्यायोग्य नाही म्हणून सांगितलं, इतर जातींचा होता, तो एक दिवस त्याला शाळेमध्ये यायला उशीर झाला. शाळेतल्या शिक्षकांनी त्याला उभं केलं, हातावरती छड्या मारल्या आणि छड्या मारून झाल्यानंतर मग त्याला विचारलं का उशीर आलास. ते पोर रडायला लागलं आणि रडता रडता त्यांना गुरुजींना म्हणालं, गुरुजी आज आंघोळ करायला पाणी नव्हतं घरात, पाणी घेऊन आलो शेजारच्या हिरीतनं, आंघोळ केली आणि मग आलो. कारण तुमचा नियम आहे ना, शाळेत येताना आंघोळ करून यायचं, प्रार्थना आंघोळ करून म्हणायची. हा तुमचा नियम असल्या कारणानं आंघोळ करून यायला उशीर झाला, म्हणून बघा उशीर झाला. गुरुजींच्या डोळ्यात पण टचकन पाणी आलं आणि त्याच वेळेला गदिमांना कविता सुचली, कविता स्फुरली. 6व्या इयत्तेत असणारे गदिमा त्यांनी कविता स्फुरली, लिहून काढली. ज्या स्थितीत असतात त्या स्थितीत ती कविता लिहिणं, ती निसटता नाही कामा. पांडुरंगा घरी दुधाच्या घागरी, पांडुरंगा घरी दुधाच्या घागरी, महाराच्या घरी पाणी नाही. ही पहिली कविता गदिमांनी त्या काळात लिहिली आणि ही कविता मला मिळाली. माझं भाग्य नाही का? माझं भाग्य. त्यांच्या हस्ताक्षरात कविता घेतल्या. सासर आणि माहेर या दोन गोष्टी फक्त मुलींनाच असतात का? सत्य. या दोन्ही गोष्टी नदीला असतात बा. डोंगर हे माहेर, समुद्र हे सासर. पावसाळा सुरू आहे. डोंगर हे माहेर, समुद्र हे सासर. सासरीने अंगाला गेली नदी आणि परत माहेरी डोंगराकडे जावं असं वाटलं जाईल का? माडगुळकर म्हणतात जाते. म्हणूनच जग चालतं. ऋतुचक्रात म्हणवतात, आपण करतो. काव्य प्रकार अष्टाक्षरी आहे. 8 अक्षरांचा समूह प्रत्येक ओळीमध्ये असलेली अष्टाक्षरी. अर संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटक तवा येते वाकर. अष्टाक्षरी. अर खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाली टांगला. अष्टाक्षरी. तशी ही अष्टाक्षरी. नदी सागरा मिळता पुन्हा येईल ना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानं तुम्ही आंधळ्याचे केले, नदी माहेर असं जाते म्हणून हिचं जग झाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर.
आणि मग डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन रे करू नदी वाजविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. तरी गतिमानची कविता. फक्त दोघा तिघांनी वा म्हटलं, बाकीच्यांनी बिचकत बिचकत टाळी वाजवली. वा आलं नाही तोंडातनं. हा चिकूपणा आहे. आपल्या सदाशिव पेठेत राहणारा एक कवी पाठारे नावाचा, 2 ओळी सांगतो. मोठी कविता आहे. सदाशिव पेठेची संस्कृती साऱ्या जगाला पाठ आहे. प्रकाश पाठारे लिहितो, मी नाही. सदाशिव पेठेची संस्कृती साऱ्या जगाला पाठ आहे. चहा सुद्धा विचारून देतो, हा आमचा परिपाठ आहे. असा चिकूपणा नाही पाहिजे. कविता दिलखुलास दाद दिली पाहिजे. ही दाद द्यावी रसिकांनी, याकरता गेली 45 वर्ष प्रयत्न करतोय. मला सांगायचं आहे की रसिकांचे कान तयार झाले पाहिजेत. हिंदी कवी संमेलन ऐका, उर्दू कवी संमेलन ऐका, सगळेजण असे दिलखुलास दाद देत असतात, काही बोलायची सोय नाही. तसे मराठी रसिक झाले पाहिजे, त्याकरता मी प्रयत्न करतोय. आणि ते प्रयत्न करत असताना रोहित सारख्याच्या कविता आम्ही मागतो, त्या घेऊन जातो, त्या रसिकांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादतो होता. ती गेली तेव्हा तो नाही. अर्धी मैफिल सोडून अर्धे गाऊन या गाणे, खोल करून या घाव असे बरे नव्हे जाणे. मातृभाषा इतकी समृद्ध आहे. अभंग, भक्तिगीतं, भावगीतं, नाट्यगीतं, स्फूर्तिगीतं, चित्रपट गीतं, बालगीतं, बडबड गीतं, कूटगीतं, स्फुटगीतं, स्त्रीगीतं, लोकगीतं, कोळीगीतं, आरत्या, गण, गवळण, लावणी, आर्या, पोवाडे, गझल, हायकू, मराठी शेरोशायरी, वात्रटिका, चावडिका, कडिका, क्षणिका, लोचडिका, गोंधळ, वारू, सवाल जवाब, श्लोक, सुनीत, पत्ता, हगल आणि दोहे इतके काव्य प्रकार आहेत मातृभाषेत माझ्या अल्पमतीनं संकलित केलेले. प्रत्येक प्रकाराचा अभ्यास हा घडला पाहिजे, तो घडत नाहीये. लावणी कशाला म्हणतात? ती लावणी ऐकण्याकरता पंढरपूरला जाऊन ज्ञानोबा माऊली उत्पादांच्याकडे बसलोय, रात्र त्यांच्याकडनं लावणी समजावून घेतली आहे. आणि ज्या वेळेला ही लावणी समजावून घेतली त्यावेळेला असं वाटलं, लावण्याचे 2 प्रकार आहेत, मुख्य प्रकार. मराठी लावणी मवा धोंडांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, आम्ही वाचत नाही, ते आम्हाला माहित नाहीये. आणि मग त्याचा फायदा कोण घेतात? वाजले की 12. एकही लावणी नाही आहे त्यातली. नटरंग मध्ये एकही लावणी नाही. लावण्यवतीहून सुंदर ती लावणी असं गदिमांनी म्हटलं होतं. सरस सौंदर्य आहे वर्णनातून साकार होणाऱ्या लावण्यवतीचं, तिला लावणी म्हणून स्वीकारलंय. लावणी शृंगार रसात असते आणि शृंगार हा रसांचा राजा आहे. तो बिभत्स पद्धतीनं सादर जर केला तर आयटम सॉन्ग होतं, ते लावणी नाही होत. आम्हाला माहित नाही आहे. आम्ही हे जाणून घेतलं पाहिजे. मराठी कविता समजून घेतल्या पाहिजेत. आणि दुर्बोध कविता तर फार लांबच्या झाल्या. सहज समजणारी कविता, मगाशी मी बहिणाबाईचा उल्लेख केला, सहज लिहायचं. ये हरित 2 मोठा दोन्ही मंदी पाणी एक, आडो या लेखनाचा दोन्ही मंदी गती एक. एक मोठ चालवतोय, एक शेतकरी, 2 बैल ओढतायत, परत वरती येत आहेत, पाणी भरून घेत आहेत, परत ओढतायत. सातत्यानं बघितलं बहिणाबाईंनी. आणि कविता जन्माला आली, कविता केली जात नाही. लोक कविता करतात, रोज एक कविता करतात तर मला व्हॉट्सअपवरती पाठवतात. कविता स्फुरावी लागते. मग बहिणाबाईंनी काय लिहिलं? ये हरित 2 मोठा दोन्ही मंदी पाणी एक, आडव्या लेखनाचा दोन्ही मंदी गती एक, उतरणी चढणीचे नाव 2 धाव एक, उतरणी चढणीचे नाव 2 धाव एक, मोठा हाकल तो एक, जीव पोसतो कित्येक. ही बहिणाबाई तरी समजून घेऊया.
काय म्हणावे लोकाले काय म्हणावं लोकाले कसा भांग गोटा प्याले जो या जमिनीत उभा आड म्हणती उभ्याले. असं बहिणाबाईंनी खूप लिहिलंय हो. एक प्रसंग सांगतो बहिणाबाईंच्या जीवनातला. हे सगळे प्रसंग मला कुठे मिळाले माहित आहे? खेरोदा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी मिळाले. जुने आपले मंत्री होते मधुकरराव चौधरी, त्यांच्या मिसेस सुसुमताई चौधरी, त्यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्यावरती PhD केलेली. त्यांनी मला विचारलं, विसो कविता बहिणाबाईच्या मागायला आलायस, तुला किती माहित आहेत कविता? म्हणलं किती पाहिजे? म्हणलं अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटक तमा मी येते भाकर. ही कविता माहित आहे का? म्हणलं माहित आहे. किती माहित आहे? म्हणलं सिनेमात घेतली तेवढी माहित आहे. शेवट देऊ का म्हणल्या? त्यांच्याकडून शेवट मिळालाय, ऐकायला नाही मिळणार. खूप सांगण्यासारखं हो. मग काय म्हणतात त्या? सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय, सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय, दूध तापल्या बिगर कुठं जमते कसाय. निरक्षर कवयित्री हो, निरक्षर कवयित्री. श्रेष्ठतम भाषा आहे आपली मातृभाषा. तरतम भाव, सुपरलेटिव्ह डिग्री आहे. कशी? एक मुद्दा बहिणाबाईचाच. परत जीवनाचा प्रसंग. बहिणाबाई चौधरी सोपानदेव दोघ जण मायले की घरात राहायची. शेजारच्या घरामध्ये नवीन बाहेर राहायला आली आपल्या छोट्याशा पोरीला घेऊन. ती पोरगीला मारायची, रडायची. सोपानदेवनी बरेच दिवस पाहिलं. अस्वस्थ सोपानदेव आईजवळ गेले. हे माहे, हे माहे पाय तेव्हा तू पाय ना, ती छोटीशी पोर पाय ना कशी रडते, तिची माय तिला काऊन मारते? बहिणाबाई म्हणतात, बापा ती तिची माय नाही, आते आहे म्हणून मारते. म्हणता म्हणता कविता सांगितली. सोपानदेवनी लिहून घेतली, आत्र्यांनी प्रकाशित केली. म्हणून महाराष्ट्राला बहिणाबाई कळली. नुसती कळली नाही तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव बहिणाबाई चौधरींचं नाव दिलेलं आहे. असं लिहा. मी लिहू शकत नाही, तुम्ही लिहिते व्हा, पण असं लिहा काहीतरी. श्रेष्ठतम भाषा आपली कशी आहे? माय नाही आत्या म्हणता म्हणता कविता सांगतात. कशी? माहेर जवळचं, सासर लांबचं. बघा बरोबर लोक आणलं. माहेर माहेर सध्या गाणं तुझ्या ओटी. बहिणाबाईचे माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओटी. मग माहेरून आली सासर आले कशासाठी? बहिणाबाईने उत्तर दिलंय, दे रे दे रे योग्य ठाणं ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माये सासरी नांदते. मग सांगत सांगत उत्कटचा विषय असते. माय नाही आत्या म्हणून मारते असं म्हणता म्हणता बहिणाबाईंनी कविता गेली. कशी? माहेर जवळचं, सासर लांबचं. माहेरची नाती पण जवळची आहेत हो, सासरची लांबची आहेत. उच्चारा. माहेर, माय, मावशी, मामा, मामी. ओठाला ओढ भिडल्याशिवाय एकाही नात्याचा उच्चार होत नाही. सासरची नाती लांबची. उच्चारा. आत्या, काका, काहीच भिडत नाही. निरक्षर कवयित्री व्यंजनाचं व्याकरण सांगतात. डीएड कॉलेजमध्ये कार्यक्रम करतोय मी. डीएड कॉलेजमधले विद्यार्थी ओष्ठ व्यंजन, दंत्यव्यंजन, ताल्य व्यंजन लक्षात ठेवण्याकरता चार्ट बनवतात, तरी त्यांच्या लक्षात नाही राहत. आणि आम्ही म्हणतो मराठी कविता का लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही? इथून सुरुवात केली पाहिजे. कुठे गेल्या त्या कविता? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. कुठे गेली कविता? एका पुस्तकात घेतली बालभारतीनं. शेवटचं कडवं काढलं. इतू के सुंदर जर तुझे घर, किती तू सुंदर असशील. कडवं घेतला नाही. हे कुणी बोलायचं? मराठी हिंदी वाद घालतो आम्ही. इथं लक्ष द्या, गरज आहे लक्ष देण्याची. बहिणाबाईचा विषय चाललाय. मग माय नाही आत्या आहे. माहेरची नाती ओठाला ओढ भिडल्याशिवाय म्हणता येत नाहीत. ओष्ठ व्यंजन. सासरची नाती लांबची. बहिणाबाईंनी किती सुरस सांगितलं. माय म्हणता म्हणता होट होटा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढा अंतर व पडे.
ताता म्हणता म्हणता दाता माझी जीभ आडे तत धन दंत्य व्यंजन. ताता म्हणता म्हणता दाता माझी जीभ आडे काका म्हणता म्हणता कशी मांग मांग तडे. जीजी म्हणता म्हणता मिळ जीभले निवार. जीजी जीभ शांत ठेवा उच्चार होता. जीजी म्हणता म्हणता मिळ जीभले निवारा आणि सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. कोण म्हणाले या बाईला निरक्षर? किती अप्रतिम सहजपणे येणाऱ्या कविता आहेत. फक्त बहिणाबाई जरी अभ्यासली तरी कवींना कविता चांगल्या लिहिता येतील. दुर्बल कवितांच्याकडे तर त्यांनी वळूच नाही. कवींनी कविता चांगल्या लिहाव्यात. मला लिहिता येत नाही म्हणून मी कवींना सांगतो, कविता लिहा, अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहा आणि अशा लिहिलेल्या कविता मला द्या. मी त्या रसिकांच्या पर्यंत पोचवेन. अशाच पद्धतीनं आज काहीच दिवसापूर्वी माझी आणि रोहितची भेट झाली. बापट विश्व नावाचं मी एक चॅनल चालवतो, यूट्यूब चॅनल. त्यावरती रोहितला मी एक कविता सादर करायला सांगितली. ती कविता मला आवडली, म्हणून आणखीन एक सादर कर. ती आवडली, आणखीन एक कर म्हणलं. मग तिसरी कविता त्याने गाऊन सादर केली होती. आजचा हा कार्यक्रम सुद्धा थोडासा शॉर्ट करून येते शनिवारी बापट विश्ववरती मी घेणार आहे, परवानगी असेल तर. रोहित सारख्या कवींनी कविता लिहाव्यात, त्या माझ्यापर्यंत पोचवाव्यात. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे ती सूर्य सोडत होता. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. या कवितेबद्दल विचारण्याकरता मी ज्यावेळेला माणिक गोळघाटे यांच्याकडे गेलो, ग्रेस कवींच्याकडे, 1983ची घटना आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं, विसू कविता समजावून सांगायची नसते, समजून घ्यायची असते. आणि ती कविता जाणवली पाहिजे, अंतःकरणापर्यंत पोचली पाहिजे. हा प्रयत्न कवींनी जो केलेला आहे तो रसिकांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आमच्यासारख्या कलावंतांनी करावा. कवीने आम्हाला कविता द्याव्यात, चांगल्या कविता लिहाव्यात. रोहित, भविष्य खूप मोठं आहे, भरपूर लिही आणि छान लिही. एवढी त्याला विनंती करतो आणि थांबतो. नको देवराया अंत आता पाहू, तुम्ही म्हणण्यापूर्वी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विसूभाऊ. तुम्हाला थांबवावं असं कुणालाच नाही वाटणार, पण औपचारिकता आपल्याला पाळावी लागेल. सर्वांच्या माहितीसाठी रोहितचा कविता संग्रह बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे. मूळ किंमत 180 रुपये, आज सवलतीच्या दरात 150 रुपये. यानंतर रोहित, तू सर्वांचे आभार व्यक्त करावेस अशी मी तुला विनंती करते. सगळ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा माझ्याकडून मनापासून आभार. कारण की कोण रोहित बापट आणि कशाला कोण येईल असं असून सुद्धा तुम्ही सगळे जमलात, याबद्दल तुम्हाला खरंच दंडवत. त्यानंतर विसूभाऊ आणि सुगंधाताई, खरं तर एवढ्या कमी भेटेमध्ये, कमी ओळखीमध्ये तुम्ही आलात, हे माझं भाग्य आहे. त्यामुळे तुमचे सुद्धा खूप आभार. 2 व्यक्तींचा मला इथे उल्लेख करायचा आहे. त्यातली एक म्हणजे नासिर गवंडी. नासिर, प्लीज एकदा उभा राहशील. तुम्हाला जो कोणी रोहित बापट कवी म्हणून दिसतोय, जो कोणी आहे, त्याचं श्रेय त्याला जातं. त्यामुळे रातबंद हा संग्रह जो आहे तो मी त्याला अर्पण केलेला आहे. तो जर नसता तर मी कवी म्हणून जगलो नसतो, बाकी सगळं काही झालं असतो, पण मी कवी राहिलो नसतो. त्याचं श्रेय त्याला जातं. नासिर, एकदा मंचावर येशील प्लीज. मी विसूभाऊंना विनंती करेन की नासिरला माझ्याकडून, आमच्याकडून ही छोटी भेट.
नासिर गवंडी. असे थांबाल, फोटो येईल तुमचा. फोटो येईल तुमचा. धन्यवाद. धन्यवाद. आणि आणखीन एक माझा मित्र ज्याचा उल्लेख मला आवर्जून करायचा आहे. एक नासिर जो नसता तर मी कवी म्हणून राहिलो नसतो. आणि एक आमचा मित्र मयूर कुंदूर, की ज्याच्यामुळे हे पुस्तक जे आहे, जे अस्तित्वात आलं, तो माझा मित्र मयूर कुंदूर. त्याला मी फक्त एवढंच म्हणालो की बाबा रे, मी फक्त कवी आहे, मला पुस्तकाबद्दल काहीच माहिती नाही, हा प्रांतच माझा नाही. तो म्हणाला तू काळजी करू नको, मी याचं सगळं बघतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणून सांगतो, अप्पावळण चौकामध्ये आमच्या सरस्वती ग्रंथ भांडार जे आहे त्याचा सर्व मयूर कुंदूर आहे. सुगंधाताईंना मी विनंती करेन की मयूरला माझ्याकडून एक छोटी भेट. धन्यवाद. कोणाला तरी खूप आनंद झाला. धन्यवाद. याचबरोबर माझ्याबरोबर जे सहकलाकार होते त्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. आमचे राजीव सर ज्यांनी पार्श्वभूमीची धुरा सांभाळली, त्यांचाही आभार. आजचे आमचं साऊंडचं काम करणारे राजू सर, तुम्हा सगळ्यांचे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी म्हणून मदत केली त्या सगळ्यांचे, आणि माझं मनोबल ज्यांनी वाढवलं त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. थोडासा धक्का द्यावा लागतो कधीतरी कवीला, अशीही माणसं लागतात. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि कार्यक्रम माझ्या मते इथे संपन्न झाला असं मी घोषित करतो. धन्यवाद. आपण सगळ्यांनी कृपया उभारावं आणि राष्ट्रगीताने सांगता करू. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदा वरदा मातरम. वंदे